नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दोन अशा घटना आपण पाहणार आहोत। त्या पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच गर्व वाटेल, अभिमान वाटेल व त्यासोबत तुम्ही देखील विचार करायला लागेल। खरंच आता फिल्म इंडस्ट्री असतील किंवा त्यासोबत सर्वसामान्य लोक असतील, स्वतःचे विचार व त्यासोबत त्यांची विचारसरणी बदलायला लागलेली आहे की काय। तर सर्वात पहिली घटना जी आहे मित्रांनो, एका चित्रपटामध्ये थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं घेण्यात आले। तर दुसरी जी मोठी घटना आहे मित्रांनो, पंढरपूरच्या वारीमध्ये जे आहे, पंढरपूर या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये त्रिशरण पंचशील घेण्यात आलेली आहे। तर संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण काय आहे डिटेलमध्ये पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांनाच माहित आहे की हिंदी इंडस्ट्रीमध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जरी घ्यायचं झालं तर त्या लोकांच्या अंगावरती किती मोठ्या प्रमाणात काटा येतो, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एखादा चित्रपट जरी काढायचा म्हटला तर हिंदी इंडस्ट्री असेल किंवा त्यासोबत मराठी इंडस्ट्री असेल, यामध्ये जातीवादी लोकांना जे चांगलाच काटा झोंबायला लागतो। आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की काही तुरळकच असे सिनेमे असतील जे बॉलिवूडमध्ये आहेत की ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य दाखवण्यात आलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काहीतरी विचार त्या ठिकाणी मांडण्यात आले। परंतु त्या उलट जर आपण पाहिलं तर बॉलिवूड सारख्या चित्रपटांमध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखविला जातो, परंतु तो एक तर ज्यावेळेस पोलीस विलन असतो किंवा पोलीस विलनच्या भूमिकेचं काम करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे दाखविला जातो। आणि तसंच आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये जरी पाहायला गेलं तर त्या ठिकाणी देखील आपल्याला असेच जातीवादी किडे व जातीवादी लोक पाहायला मिळतात। परंतु मित्रांनो, मग प्रश्न उभा राहतो की अशा जातीवादी लोकांना चोख उत्तर कोण देणार किंवा काय करणार। तर या लोकांना उत्तर देण्यासाठी मित्रांनो तेलुगूचा एक चित्रपट आलाय। सर्वात अगोदर तुम्ही तो व्हिडिओ पहा। ನಮ್ಮ ಎದೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಿದ್ದು ಸ್ವಾಭಿಮಾನ, ನಮಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಸಮನಾದ ಸ್ಥಾನಮಾನ। मित्रांनो, सदरील व्हिडिओ तुम्ही पाहिला। हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तामिळचा एक चित्रपट आहे, बेगुरू कॉलनी या त्या चित्रपटाचं नाव आहे। आणि त्या चित्रपटामध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं घेण्यात आलंय। आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं 1-2 सेकंदाचं नाही किंवा एखाद्या मिनिटाचं नाही, तर जवळपास 4 ते 5 मिनिटाचं सुंदर असं गाणं त्या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलंय। आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सर्व लोकांकडनं त्या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक देखील केलं जात आहे। त्या चित्रपटामध्ये अनेक अशा सुंदर गोष्टी देखील दाखविण्यात आल्यात। फक्त गाणंच नाही तर गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गोल्डन कलरची मूर्ती देखील दाखविण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या गाण्याची चर्चा जी आहे संपूर्ण भारत देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। कारण एका इंडस्ट्रीमध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गाणं बनविण्यात आलं। एका चित्रपटामध्ये संपूर्ण गाणं त्यांच्यावरती बनविण्यात आलं, त्यांच्यावरती लिहिण्यात आलंय, त्यांचा जय जयकार त्या ठिकाणी करण्यात आलाय। त्यामुळे संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या गाण्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे। फक्त तामिळ भाषेत बनलाय म्हणून तामिळमध्येच नाही तर भारतातल्या प्रत्येक राज्यामधील आंबेडकरवादी जो आहे त्या गाण्याच्या चित्रपटातील तो जो व्हिडिओ आहे त्याला जाऊन पाहत आहे। परंतु यामुळे गोष्ट झाली आहे मित्रांनो, जे बॉलिवूड किंवा त्याचसोबत मराठी इंडस्ट्रीमधील जे जातीवादी प्रस्थापित डायरेक्टर आहेत त्यांना नक्कीच त्यांच्या मुंग्या त्यांना ज्या आहेत झोंबल्या असतील किंवा त्यांच्या मस्तकामध्ये नक्कीच मुंग्या आल्या असतील हे दिसून येत आहे। मित्रांनो, दुसरी घटना जी आहे त्या आहे पंढरपुरातील। आपल्याला माहित आहे मित्रांनो, सध्या ज्या आषाढी वारी चालू आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहे पंढरपूर या ठिकाणी जे आहे माऊलीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी त्या ठिकाणी जात असतात। परंतु मित्रांनो, यासोबत आता त्या ठिकाणी जे आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी देखील एक वारी जाते आणि ही वारी जी आहे त्या ठिकाणी जाते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी जे आहे विठुरायाची जी मूर्ती आहे ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे किंवा तथागत भगवान गौतम बुद्धांची ती मूर्ती आहे। आणि त्यासाठी ते त्या ठिकाणावरनं जे आहे लाखोच्या संख्येने बौद्ध बांधव देखील वारी काढतात आणि त्या ठिकाणी ते जातात। त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आहे ते विठुरायाच्या समोर गौतम बुद्धांची मूर्ती म्हणून नतमस्तक होतात, त्या ठिकाणी मस्तक देखील टेकवितात। त्याच ठिकाणचा आता व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। त्या ठिकाणी गेलेली ती जी वारी होती मित्रांनो, त्या वारीमध्ये जे आहे पंढरपुरात वारी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी गाणे भजनं गाण्यापेक्षा त्या ठिकाणी थेट गौतम बुद्धांचे गाणे गाण्यापेक्षा त्या ठिकाणी थेट त्यांनी बुद्धं शरणम गच्छामी म्हणत त्रिशरण पंचशील घ्यायला सुरुवात केली। आणि अख्खी पंढरी जी आहे त्रिशरण पंचशीलच्या आवाजाने जे आहे दुमदुमून निघाली। त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने बौद्ध बांधव गेलेले होते। त्या ठिकाणी ते जे आहेत विठुरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले गौतम बुद्धांची मूर्ती म्हणून। आणि त्यानंतर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील देखील घेतली आणि त्यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तर सर्वात अगोदर तो व्हिडिओ पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता संख्येने त्या ठिकाणी जे आहे बौद्ध बांधव जमा झालेले आहे। त्या ठिकाणी ते जातात, त्या ठिकाणी जे आहे
त्रिशरण पंचशील घेतात व ते जे आहेत त्या ठिकाणी नतमस्तक देखील होतात. परंतु मित्रांनो, ही पहिली वेळ अशी असेल की जेव्हा जे पंढरपुरामध्ये जे आहे आषाढी जी वारी आहे मित्रांनो, त्यामध्ये थेट गौतम बुद्धांची त्रिशरण पंचशील घेण्यात आली असेल. त्यामुळे तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अनेक लोकांकडून तो व्हिडिओ जो आहे मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे. सोबत अनेक जणांकडून ज्या या गोष्टीचं कौतुक देखील होताना दिसत आहे, कारण त्या ठिकाणी थेट त्रिशरण पंचशील घेतल्यामुळे सर्वांना जे आहे त्या ठिकाणी खूप भारी वाटत आहे किंवा त्या ठिकाणी सर्वच जण त्या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात कौतुक देखील करत आहे. परंतु त्याचसोबत तामिळ चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजल्यामुळे देखील या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. ही वरवर पाहायला जरी छोटी मोठी गोष्ट वाटत असेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जगातील सर्वात जास्त जर कोणत्या महापुरुषावरती गाणे असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आहेत. परंतु मग त्यामध्ये एखाद्या चित्रपटात जर गाणं जर निघालं तर त्यामध्ये विशेष काय असं अनेक जणांना वाटायला लागतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं एखाद्या फिल्म इंडस्ट्रीतील चित्रपटामध्ये येणं म्हणजेच त्या ठिकाणी जे आहे ती फिल्म इंडस्ट्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना ॲक्सेप्ट करायला लागली किंवा इथून पुढे जे आहे कदाचित थोडाफार फरक पडत. त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती जे आहेत आधारित असे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते आपल्याला त्या चित्रपटांमध्ये झळकतील, हे यावरून दिसून येतं. त्यामुळे ही गोष्ट छोटी मोठी नाही तर कुठल्याही एका परिवर्तनाची सुरुवात आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.